माझं नाव किरण रावसाहेब पाटील समडोळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. 2009 साली आणि 2010 साली प्रत्येक वर्षी आम्ही 1,00,000 रुपये शेणखत ओढले. त्यात कंपोस्ट कल्चर, PSB, ॲझोटोबॅक्टर हे सगळे जीवाणू सोडली आणि शेतामध्ये सगळं बेडमध्ये घालून वगैरे सगळं व्यवस्थित केलं. मिरची लावली, पण आम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. म्हणजे एवढं खर्च करून आम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही. मग मी आणि सतीश माझा भाऊ दोघांनी विचार केला, एवढा आम्ही खर्च करतोय, खतं घालतोय, आम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मग ह्या गोष्टीपाठी मग काय करणं शकेल. मग पाण्यात दोष आहे असं आम्हाला वाटायला लागलं. मग पाणी आम्ही लॅबमध्ये जाऊन तपासून आणले. आमच्या पाण्याचं pH 6.87 आहे. pH योग्य आहे, पण क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं झाडाला खतं अपटेक होऊ शकत नव्हती. मग पाईपलाईन करायचं, हे नदीसनं आणायचं, हे खर्चिक बाब असल्यामुळं त्या पिरियडमध्ये तुमची कंपनीची माणसं आली आमच्याकडे. त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला. 2-3 ठिकाणी जाऊन बघून आले आमचे बहुतेन आणि निर्णय घेतला बसवले. ते बसवल्यापासून आमच्या झाडाच्या वाढीमध्ये सगळ्यात फरक पडला आणि एरवी 60-65 दिवसामध्ये प्लॉट चालू होत होता मिरचीचा, तो 55 दिवसामध्ये चालू झाला. आणि मालाची क्वालिटी, मुळं एकदम चांगले डेव्हलप झाले आणि सगळी खतं अपटेक व्हायला चालू झाले आणि पाण्यातील क्षार प्रमाण फोडून दिल्यामुळं सगळी खतं आपोआप पीक उचलू लागले. आम्ही गेली 20 वर्षे आता मिरची करतोय, पण असं प्लॉट आम्हाला कधीच जमला नाही. माझ्या अंदाजानं ह्या प्लॉटमध्ये एकरी जवळजवळ 70-80 टन माल निघेल आणि मालाची क्वालिटी असल्यामुळे बाजारात देखील जास्त दराने विकलं जाते. मशीनची किंमत सुरुवातीला आम्हाला थोडी जास्त वाटली. आम्ही त्या कंपनीच्या माणसांना सांगितलं, एवढं बसवल्यानंतर आम्ही काय मिळवायचं. पण आता आम्हाला असं वाटतं ते एका तोड्यामध्ये ते मशीनची किंमत निघून जाते.